सोलापुरातील शांती चौकातील 2 एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी कोणत्या संस्थेला द्यायची यावरून महापालिकेत सत्ताधाऱ्यातच वाद पेटला आहे। भाजप आमदार विजय देशमुख यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत होडगी मठाला जागा देण्याची शिफारस असलेले आपले पत्रच अधिकाऱ्यांनी लपवून ठेवल्याचा दावा केला। या मुद्द्यावरून महापालिका परिसरात आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांना आयुक्तांसमोरच आमदार देशमुख यांनी जाब विचारत तुम्ही राजकारण करत आहात का असा थेट सवाल केला। दरम्यान सभेत सिद्धेश्वर देवस्थान समितीला जागा देण्याचा ठराव मंजूर झाल्याने वाद अधिकच चिघळला असून आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या निर्णयाचे समर्थन केले आहे। आयुक्तांनी तुमचे पत्र माझ्यापर्यंत आलेच नाही असे सांगताच विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख संतप्त झाले। संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत अन्यथा हा प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याचा इशारा त्यांनी दिला। ठीक आहे, हे चुकीचं आहे ना, आणि आम्हाला तुम्ही काय नाही शिकवणार। मी लावतो याच्यामध्ये काय केलं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जेव्हा प्रक्रिया केली का नाही, तर तेव्हा आपण तो ठराव घेतला। तेव्हा आम्ही तेव्हा काय केलं की एक्झिस्टिंग जे काम करतात त्यांना आपण प्रायोरिटी दिली। त्यावेळेस अल्टरनेटिव्ह कुठलं दुसरं पण इन्व्हॉल्व नव्हतं, फक्त आमदार साहेबांचा प्रस्ताव, दुसरं कोणाही कुठल्याही संस्थेनं जेव्हा मला नव्हतं। ते पत्र दाखवलं नाही, आम्ही जो ठराव घेतला माझ्याकडे ते बॅकअप झाली, तिचे पहिले पत्र आले की नाही, माझ्याकडे पहिले पत्र दिल्यावर कुठल्या संस्था उरले नाही, त्याच्या आधारे मी निर्णय घेतला। आणि हे दुसरं जे पत्र दाखवत नाही पण आमच्या फायला नाही म्हणते नवीन सभाचा प्रस्ताव आलाय, त्याला मान्यता करून दिलेली आहे। तो दप्तरी दाखल आयुक्तांना करण्याचा, विखंडित करण्याचा अधिकार आहे, तरी विखंडित करायला आम्ही काही म्हणणार अभिप्राय घेतला नाही आणि सदस्याचा प्रस्ताव मंजूर केला। सदस्याच्या प्रस्तावाला प्रशासनाचा अभिप्राय नाही। मला वाटतं तुम्ही पाठवलेला प्रस्ताव एक्सेल ओपिनियन ऑफ दॅट प्रपोजल सर, सदस्याच्या प्रस्तावाला तुमचं ओपिनियनच आहे, रद्द करा ते थोडं हे ऑलरेडी या सेम विषय दोन्ही त्या दुसरी बी झाले दबाव खूप आहे। माझं असं म्हणणं आहे नव्यानं आपण एक प्रस्ताव देऊ, ऐका पुढच्या बोर्डामध्ये आपण नव्यानं आम्ही सभाचा प्रस्ताव देतो, त्याला आयुक्तांनी परत एकदा होडगी मठासाठी आपण सादर करू, बरोबर आहे। गरज पडली तिथं मतदानाला जाऊ। काय स्मशानभूमी रिकामी जी आहे ती लिंगायत स्मशानभूमीला द्या, त्यांनी म्हणले पत्र पाठवा। त्या अनुसार मी एक पहिल्यांदा पत्र केलं की लिंगायत स्मशानभूमीला ही जागा मिळायला पाहिजे, आणि त्यानंतर लिंगायत स्मशानभूमीला जागा मिळायला पाहिजे म्हणून सांगितल्यावर मग ते कोण करणार असं आयुक्तही म्हणले। मी त्यांना म्हणले की मी वडगी महाराजांचं तिथं मठ आहे जवळ, त्यांना मी त्या संस्थेला तयार करतो आणि त्या महाराजांना विचारतो आणि महाराजांची परमिशन घेऊन तुम्हाला सांगतो। त्या दरम्यान तुम्हाला लई काळजी ना लिंगायत स्मशान लिंगायत लोकांमध्ये भांडणं लावायचं, तुम्ही ते काढायला बोलून आणा। त्यांचं मत त्यांना माहीत पण नव्हतं हे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी आणि काही लोकांनी हाताशी धरून जाणून बुजून त्यांना घेऊन आला आणि त्यांचा प्रस्ताव मागून घेतला। त्या दरम्यान मी अजून एक पत्र दिलं की हा स्मशानभूमीचं देखभाल करणं कुठल्याही तुमच्या अटीसाठी सगळ्या मान्य असून कुठलंही स्वतःच्या खर्चाने वडगी संस्था हे सगळं करायला तयार आहे, तुम्ही त्यांना द्यावं असं म्हणून मी दुसरं पत्र दिलं। पण तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही, तुम्हाला काय राजकारण करायचं होतं इथं अधिकारी लोकांना, ते सांगत नाही तुम्ही। तुम्ही जाणून बुजून हे सगळं लिंगायत लोकांमध्ये भांडणं लावणं, एखाद्यावर परस्पर हे करणं, एवढा धंदा इथं बसून तुम्ही केलेले आहेत। आणि ते प्रस्ताव तुम्ही त्याचं ठेवलं, त्यांना 2-4 वेळा त्यांनी तयार नव्हते तरी त्यांना बोलून तुम्ही त्यांना तयार केलं आणि ते प्रस्ताव पाठवायचा कार्यक्रम पुढे तुम्ही केलं। त्यावेळी आमचाही प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता, तुम्ही का बरं पाठवलं नाही? का तुम्हाला काय इंटरेस्ट आहे सांगा ना, एवढं सगळं प्रस्ताव करण्यात त्याच्यात करण्यात कुणाचा हात आहे? कोण सांगितलं तुम्हाला असं करून द्या बरोबर?
हा, 2 नको म्हणले त्यांनी होतच नाही म्हटलं ते आम्हाला विचार झालं. मध्यस्थी तुम्ही केलं साहेब, नाही, नाही. जाऊन काढून दिलं तुम्ही आला. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व चेतन नरोटेही उपस्थित होते.